नमस्कार श्रोते हो. मागील पत्रात साने गुरुजींनी श्रावण महिन्याचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. ते लहान मुलांच्या बोलण्याचे निरागसपणाचेही सुंदर वर्णन करतात. तसेच आधीच्या काळातील लोक कसे धाडधिप्पाड आणि ताकदीची होती हे देखील सांगतात. आणि शेवटी अरुणाला आशिष देण्यासाठी एक सुंदर कविताही लिहिली आहे. चला तर मग पुढे ऐकू. चिरंजीवी प्रिय सुधास, सप्रेम आशीर्वाद. श्रावण महिना लवकरच संपेल. श्रावण महिना म्हणजे पवित्र महिना, सप्ताह पाळण्याचा महिना, सापावर सुद्धा प्रेम करावे असे सांगणारा महिना, उचंबळणाऱ्या सागराची पूजा करण्याचा महिना, नवीन जानवे घालून पाऊस जरा कमी झाल्यामुळे अध्ययनास पुन्हा प्रारंभ करण्याचा महिना आणि रक्षाबंधनाचा पवित्र असा हाच महिना. भारतीय जनतेच्या हृदयावर सत्ता चालवणारा, गीतोपदेशाचे अमृत देणारा भगवान गोपाळकृष्ण जयंतीचा हाच महिना. आणि याच महिन्यात रवींद्रांची, लोकमान्यांची पुण्यतिथी आली. अरविंदाचा वाढदिवस आला, स्वातंत्र्य दिन आला आणि नेताजींचे विमान कोसळले, तीही 15 ऑगस्टच तारीख. श्रावण आणि ऑगस्ट दोन्ही महिने आपल्याला पवित्र. ऑगस्ट या शब्दाचा अर्थही महान, भव्य असा आहे. आपल्या गावात श्रावणी झाली. मी काही गेलो नाही. जानवे, यज्ञोपवीत ही त्रैवर्णिकांची खूण होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तिघांना ज्ञानांचा अधिकार. बाकीच्यांना? पंडित मदन मोहन मालवीय यांनी नाशिकच्या गोदा तीरावर हजारो हरिजनांना यज्ञोपवीत देण्याचा समारंभ केला होता. परंतु विशिष्ट श्रेष्ठ वर्णाचे द्योतक म्हणून मी ते घालेनासं झालो. जे श्रावणाचा समारंभ करून घालतात त्यांना घालू दे, परंतु सर्वांनाच एकत्र आणून समारंभ करू देत. आता ज्ञानाची दारे सर्वांना खुली आहेत. आता वतनदारी टिकणारी नाही, म्हणून या खुणांचे महत्त्वही तादृश्य नाही. सुधाताई, काळ इतका झपाट्याने पुढे जात आहे तरी आपला गाव मागासलेलाच. परवा एका ठिकाणी सत्यनारायण करायचा होता, तर एक भटजी म्हणाले, मी तिथं पूजा पुराणोक्त सांगेन, वेदोक्त सांगणार नाही. या वेदोक्ताच्या प्रकरणानेच महाराष्ट्रात ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद वाढवला. आर्थिक व इतर कारणांनी तो वाढलाच असता, परंतु वेदांचा अमक्यालाच अधिकार असल्या अनुदार वृत्तीनेही तो वाढला. युरोपात वेदांवर भाष्य झाली, वेदांवर कोश झाले. ते कोण होते? अगं, 5-6 वर्षांपूर्वी बनारस हिंदू विद्यापीठात स्त्रियांना वेदांचा अधिकार आहे का नाही यावर वाद झाला. आणि त्या वेदात प्रत्यक्ष स्त्रियांनी लिहिलेले मंत्र आहेत. आजचे युग निराळे. सर्वांना शिकू दे, सर्वांचा विकास होऊ दे. काकांकडे मंगळागौर झाली. मधूचे यंदा लग्न झाले. नवी नवरी. मधूच्या पत्नीचे नाव पुष्पा आहे. मला लहानपणची आठवण झाली. अक्काची मंगळागौर होती. गावात अनेक ठिकाणी मंगळागौरी होत्या. आम्ही मोठ्या पहाटे उठून फुले गोळा करायला गेलो. पाटी पाटी भरून फुले आणली. पारिजातकांना बहर असतो. कोमल सुंदर फुले. पाऊस नसला म्हणजे किती सुरेख दिसतात. जरा झाड हलवले म्हणजे फुलांचा खाली सडा पडतो. लहानपणी मी पारिजातकाचे हार करून देवांना घालायचा. मंगळागौरीच्या पूजेला फुले कोणाकडे जास्त याची चढाओढ लागायची. पायरे, शेतावर जाऊन जास्वंदीची, कर्णाची कितीतरी फुले आम्ही आणली. कचेळ्याची फुले जमवली. गौरीचे हात गोळा केले. त्या फुलाला गौरीचे हात म्हणतात. 5 बोटांमध्ये 5 जाडसर पाकळ्या असतात. भाद्रपदातील गौरींना ही फुले लागतात. श्रावणात तुरळक दिसतात. अनंत, बटमोगरा, तगर, कन्हेरी सारी फुले जमवली. मी तेरड्याची फुले आणून त्यांचे तुरे करून अक्काला दिले होते. आणि मग भागीरथ काकूकडची ती नागद्रोणाची फुले. तू मुंबईस या दिवसांत फुलांचे गुच्छ बघशील तर ती पांढरी व ज्यांना लांब 4-5 हिरवट तंतू पाकळ्यांनाच जोडलेले असतात व एक तंतू मधोमध असतो, ती फुले पाहिली असशील. मधले ते पांढरे फूल द्रोणासारखे असते आणि भोवतालचे ते 5 पुंकेसर जणू विळविळीत नाग. मधला स्त्री केसर असतो. तो तर अगदी फूल मधोमध फाडले तर खाली खोल डेखापर्यंत गेलेला दिसेल. आणि तो पोकळ असतो. मुंबईस त्याला कोणी लिलीही म्हणतात, परंतु आम्ही त्याला नागद्रोणाची फुले म्हणत असू. सुधाताई, मंगळागौरीला, हरतालिकांना, गणपतीला पत्री लागते. मंगळागौरीच्या आदल्या दिवशी ती पत्री गोळा करायची. माझ्या लहानपणी
रंगूनानांकडे मोठी बाग होती. त्यांना फुलांचा नाद, सर्व प्रकारची पत्री त्यांच्या बागेत मिळायची. अशोकच्या फुलांचे झाड मारुतीजवळच्या देवधरांकडे होते. दत्तू देवधर माझा मित्र, त्याच्या घरी देवळ देवळ करून आम्ही खेळायचो. त्याच्या परसावात निवाचे उंच झाड होते, वर केसर असलेले लहानशा चेंडूसारखे फळ. दत्तू आम्हाला नीव द्यायचा, अशोकाची फुले द्यायचा. या फुलांचे भगवे झुपके असतात. पत्रीमध्ये कळंबाचे पान हवे. आपल्या घरी ते झाड होते आणि तुझे आजोबा केवडा घेऊन यायचे. अजून कमळे फार फुलू लागली नसली तरी शिरखलच्या तळ्यातून आपला गोविंदा थोडी तरी आणे. अक्काची मंगळागौर भरगच्च दिसे. कितीतरी वसोळ्या होत्या, मला आठवते. तुला वसोळ्या शब्दाचा अर्थही नाही कळणार. मंगळागौर पुजायला ज्या नववधू जमतात त्यांना वसोळ्या म्हणतात. सायंकाळी पारिजातकाच्या कळ्या जमवून केळीच्या किंवा कासालवाच्या टाटोळ्यात कमानदार रोवीत असू. अब्दागीर म्हणायचे त्याला. मंगळागौरीच्या त्या पूजेत सायंकाळी तो खोवायचा. कळ्या रात्री फुलतात आणि घमघमाट सुटतो. फुगड्यांचे व इतर खेळ रात्रभर. फुगड्यांचे तर किती प्रकार. मोठमोठ्या बायकाही मागे नाही राहायच्या आणि आगीन पासोडीचे जखीन होण्याचे नाना खेळ. तुझी एक चुलत आजी केस पिंजारून मळवट भरून पेटलेल्या उदबत्त्या तोंडात धरून एकदम यायची. दिव्यांवर सुपे धरून अंधार करायचा. ती आजी मग किंकाळायची. आम्ही मुले घाबरत असू. सुधा, आम्ही मुलेही खोड्याळ. अळवाच्या देठाला किंवा कमळाच्या देठाला रंग लावून आम्ही मध्येच टाकीत असू. साप साप म्हणून मग आरडाओरडा व्हायचा आणि साऱ्या लहान मोठ्या बायका मग नावे घ्यायच्या, आपापल्या यजमानांचे उखाणे घेऊन. म्हाताऱ्या सवाष्ण बायाही जरा लाजायच्या. गंमत असे, परंतु 40 वर्षापूर्वीची ती गंमत आज नाही. त्यावेळच्या सारखा गाव गजबजलेलाही नाही. सारे नोकरी चाकरीला मुंबईस. मला लहानपणाच्या आठवणी परवा येत होत्या. आता मंगळागौरीला फोनो असतो. आपोआपच गाणी ऐकायला मिळतात. नवी गाणी, गेला दर्यापार वगैरे. तुला दर्यापार फार आवडते होय ना? दादांनाही फार आवडे. नानूच्या पत्नीला दादा आजारीपणात ते म्हणायला सांगायचे. आपल्या गावात नारळी पौर्णिमेचा तसा उत्सव नाही. मुंबईस तो पहावा. चौपाटीवर लाखो माणसे जमतात. समुद्र आता शांत होतो. पुन्हा गलबत्ते हाकारतात. तो अगस्सीचा तारा दक्षिणेकडे पुन्हा दिसू लागतो. तेजस्वी तारा. आप्पाला तो फार आवडतो. हा तारा आस्ताला गेला म्हणजे समुद्र खवळतो. पुन्हा दिसू लागला म्हणजे समुद्र शांत होतो. अगस्सी 7 समुद्र प्यायला, तो समुद्राचा शत्रू, अशा दंतकथा आहेत. पुराणातील अनेक कथा आकाशातील तारांगणांतून जन्मल्या आहेत. पंढरपूरच्या सेवा दलाची पुष्पा आमीन हिने मला नारळी पौर्णिमेस राखी पाठवली होती. हातात बांधा म्हणून मुद्दाम तिने लिहिले होते. ती मॅट्रिकच्या वर्गात आहे. हल्ली मी दूर आहे तरी तिने आठवणीने पाठवली. गोकुळाष्टमीला माझा उपवास असतो. लहानपणी आपल्या गावात खेळ व्हायचे. दांडपट्टा, मल्लखांब, कुस्त्या सारे असे. मीही दहीहंडी खेळायचो. दह्याची हंडी फोडल्यावर खापऱ्या होतात. खापरीचा तुकडा घुसून घरी न्यायचा. गोविंदा गोविंदा करीत आम्हीही नाचत असू. परंतु ब्राह्मण मुले निराळी नाचायची. मग दुसरी मुले यायची. कृष्णाने तर गोकुळातील सर्वांना एकत्र हाक मारली. तो भेदभाव दूर करणारा. आम्हाला गोपाळकृष्णाचा संदेश कळला तर देशाची दुर्दशा होती ना. भेदांचा बुजबुजाट होता ना. गोपाळकृष्णाचे चरित्र महान. तो गाय चारी, घोडे हाकी, उष्टी काढी, कर्मयोगाचा उपदेश त्यानेच करावा. घोंगडी खांद्यावर, गळ्यात वनमाळा, ओठांत साधी बांबूची बासरी, परंतु विश्वाला मोहविणारी. गोकुळात अशक्त असत त्यांना लोणी दूध देई. खेळांतही अशक्त मुलांच्या पेंद्याच्या बाजूला असायचा. त्यांना विजय मिळवून द्यायचा. गरिबांची मान उंच करायचा. त्याने वनवे गिळले म्हणजे भांडणे मिटवली. कालिया मारला म्हणजे द्वेष मत्सराचा सर्प नाहीसा केला.
सहकाराने संकटे दूर करायला शिकवले. इंद्राची कशाला पूजा? ज्या पर्वतावर गायी चरतात त्या गोवर्धन पर्वताची करा, कृष्ण म्हणाला. इंद्र रागावला. मुसळधार पाऊस पडू लागला. गोपाळकृष्ण म्हणाला, हा गोवर्धन वर उचलू, लावा काठ्या. आणि गोवर्धनाची गगनचुंबी छत्री झाली. सुधाताई, कृष्णचरित्रात अपार गोडी. भारतीय संस्कृतीत राम आणि कृष्ण ओतप्रोत आहेत. असा हा श्रावण महिना जात होता आणि 9 ऑगस्ट 15 ऑगस्ट दिवस आले. 9 ऑगस्ट म्हणजे चले जाव चळवळीचा सारा इतिहास. तुझी इंदुताई तेव्हा ठाणे आणि येरवाडा तुरुंगात होती. तुझ्या बोर्डीला केवढी चळवळ. शाळेत मुले येत ना म्हणून शाळा बंद होती. तर एक अधिकारी येऊन म्हणाले, शाळा का बंद? मुलेच नाहीत. चालक म्हणाले, मुस्लिम हॉस्टेलमधील मुले अधिकाऱ्यांनी आणून बसवली. मारून मुटकून शाळा चालू झाली. तुमच्या शारदाश्रमाजवळ गोळीबार होण्याची वेळ आली होती. सुधा, वर्ध्याला केसर नावाची मुलगी गोळीबारात मेली. आसामात तेजपूरला कनकलता पोलिसांसमोर आली व म्हणाली, मला गोळी घाला. मुंबईत कुसुम मुकाशी चौपाटीवर लोकमान्यांच्या पुतळ्याशेजारी झेंडा लावताना लाठीमाराने बेशुद्ध होऊन पडली. मुलामुलींचा हा इतिहास. शिरीष, नारायण, हेमू, कमलाकर, शंकर, वसंत, अनेक बाल हुतात्मे. 9 ऑगस्टच्या चळवळीत तो गांधीजींचाही उपवास, महादेवबाईंचे देवाघरी जाणे, कस्तुरबाई तुरुंगात शिवरात्रीस वारल्या, मौलाना आझादांच्या पत्नीही वारल्या. अनेक वियोग नि दुःखे. परंतु स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग मोजायचा नसतो. 9 ऑगस्टची स्मृती कोण विसरेल? आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले. 3रे वर्ष सुरू होते आहे. महात्माजींची पदोपदी आठवण होते. देशात आज नैतिक प्राण राहिला नाही. परंतु अमावस्या जवळ आली तर बीजेचा चंद्रही जवळ असतो. आजचा अप्रामाणिकपणा, लाचलुचपत जाईल. राष्ट्रभावना, सामाजिक भाव जनतेत येईल अशी आशा तर वाटते. तुझ्या तेथे सुंदर समारंभ झाला असेल. तू कशात भाग घेतलास का? घरावर झेंडा उभारलास का? अरुणा, झेंडा झेंडा आप्पा झेंडा म्हणून नाचली असेल. ऐटीने तिने जय हिंद केला असेल. पुष्कळ वर्षांपूर्वी मी अमळनेरला होतो. तेव्हा युरोपातील एका मुलीचे अमळनेरच्या एका मुलीला पत्र आले होते. अशी आंतरराष्ट्रीय मैत्री मुले जोडतात. त्या मुलीने लिहिले होते, उद्या आमच्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. सुट्टी आहे. आम्ही मुलांनी रानावनातून फुलांच्या राशी आणल्या आहेत. फुलांची तोरणे, माळा रस्तोरस्ती लावून सौंदर्य निर्मू. मधून मधून झेंडे, सारा गाव सजवू. आपल्याकडे किती मुलांनी असे केले असेल? त्या त्या गल्लीतील मुलामुलींनी एकत्र येऊन रस्ते सजवले होते का? अशा माळा रस्तोरस्ती बांधल्या होत्या का? सुधाताई, स्वातंत्र्याचे आपल्या लोकांना महत्त्वच का वाटत नाही? त्या दिवशी काही लोकांना सुटकीपणाच आठवतो. हिंदुस्थानचा काही भाग पाकिस्तान झाला म्हणून यांना दुःख होते. परंतु ती अपरिहार्य घटना होती. सुधा, हे पाकिस्तान आपल्या पापातून जन्मले. हे मुसलमान हिंदू धर्मातून गेले. परंतु अजूनही डोळे उघडत नाहीत. अजूनही हरिजनांना मंदिरे बंद, विहिरीवर येऊ देणार नाहीत. आमचे डोळे उघडणार तर कधी? परंतु काहीही असले तरी आज आपण 35 कोटी एका ठिकाणी आहोत आणि सर्व धर्मांचे लोक त्यात आहेत. सर्वांना एकत्र नांदवण्याचा प्रयोग आपण अजून करू. त्यासाठी तर हा देश जगला आहे. भारत मातेला सर्व धर्म आणि संस्कृती एकत्र नांदवून दाखवायचे आहेत. हे ध्येय मला उचंबळते. भारतीय इतिहासातील हे सोनेरी सूत्र, हा अखंड धागा. सुधाताई, स्वातंत्र्याच्या दिवशी रामू झाडूवाल्याला सकाळी मी घरी बोलवले. त्याला चहा दिला. त्याच्याबरोबर मी घेतला. त्याची कब्बशी विसळली. नंतर सूत कातून मी इतर मित्रांबरोबर सफाईसाठी गेलो. आज माझे मौन होते. मी त्यांना म्हटले, भारताची तुम्ही मुलं उद्योगी व्हा, खूप ज्ञान मिळवा. ज्ञान सेवेसाठी उद्या आणा. आज देशाला अन्न हवा आहे.
तुम्हीही काही उत्पादन करा. लावा भाज्या, लावा रताळी, आळस नको आणि सारे एकमेकांत मिसळा. गोपाळकृष्णाप्रमाणे या रे या अवघेजण अशी हाक मारा. कोणतेही कर्म करताना हे मानवतेला शोभेसे आहे ना, याचा विचार करा. वाईट भाषा ओठांवर नको, वाईट विचार मनात नको, वाईट काम हातून न हो. मुलांनी झाडे लावली, तूही लावले असशील, ते जगव, काळजी घे त्यांची. अर्धवट काम निरुपयोगी. इंद्रजिताचा यज्ञ पुरा झाला नाही म्हणून त्यातून निघालेला विजयरथ त्याला विजय देऊ शकला नाही. जे तडीला न्याल त्याला अर्थ आहे. मी हल्ली खूप हिंडत असतो. परवा जरा ऊन पडलेले होते आणि एकदम कवडे पाहिले. ते ठिपक्या ठिपक्यांचे पक्षी. तिकडे देशावर कवडे दिसत नाहीत. आणि एके दिवशी मी उजाडत जात होतो. तो कोकम कावळा दिसला. तो सूर्योदयाच्या आत दिसला तर त्याला पवित्र मानतात. त्याचे ते भगवे पंख शोभत होते. लहानपणी शाळेत जाताना दिसला तर आम्ही नमस्कार करायचो. परंतु परवा हात जोडले गेले नाहीत. तरीही प्रेमाने त्याच्याकडे मी पाहत होतो. गावात भाज्या भरपूर झाल्या आहेत. भेंड्यांना भर आला आहे. यंदा वेडे पीक आले आहे. त्यांचे आणि कोवळ्या लुसलुशीत काकड्या. मी बाबू काकांच्या मंदीला ती लहान असताना काकडी म्हणायचो. कोकणातील काकड्या म्हणजे मेवा. विशेषतः गुलाबी गराच्या फारच मधुर. शेजारी राधा काकूंनी काकड्या खारात टाकल्या आहेत. कुंपणावर भोवऱ्यांचे वेल फुलले आहेत. पुढे त्याच्या भिंगऱ्या होतील. भिंगरीतील एक एक भाग जोडला तर आतून हिरवा पोपट निघतो. पोपट्यासारखा हिरवा गर. भिंगऱ्यांच्या डेखांची आई भाजी करायची. त्यात सहस्त्रफळ, दोडकी, भेंडी सारे घालायचे. पंचमेळ भाजी असे भाऊ म्हणायचे. आता गावात गणेशोत्सव सुरू होईल. नाटक होईल. थोडे दिवस मजेत जातील. मला तुम्हा सर्वांची आठवण येते. परंतु एवढ्यात काही तुमच्याकडे येता येणार नाही. आणि अगं, भास्कर भटजींच्या मांजरीचे पिल्लू घारीने चोचीने उंच नेले. परंतु तिच्या चोचीतून ते पडले. घार पुन्हा झडप घालायला आली. परंतु पिटाळली धाकूने. धाकू त्याचा गोवारी. पिलाची मान वाकडी झाली आहे. परंतु जिवंत आहे. देवाच्या इच्छेशिवाय कोण कोणाला मारणार. अरुणाच्या वाढदिवशी तू ते नवे जपानी दिसणारे पातळ नेसली होतीस का? आणि आप्पाने व इतरांनी 9 बुक्क्या मारल्या असतील. तुझा अभ्यास काय म्हणतो? खेळांचे सामान संपले का? सारे कळव. सर्वांस सप्रेम प्रणाम. चिरंजीवी प्रिय अरुणास सप्रेम आशीर्वाद. तुझा अण्णा. साधना. 27 ऑगस्ट 1949. पुढील पत्र पुढील भागात. तोवर हॅपी लिसनिंग.